शेतकऱ्याला सांगा आज रात्रीपर्यंत जितके गहू काढता येतील तितके काढून घेण्याचा हरभरा झाकून ठेवा. अच्छा. हा. कारण की वाशिम, तुमचा यवतमाळ, अकोला, हिंगोली बऱ्याच भागामध्ये आज रात्री आणि उद्या पाऊस पडणार आहे. अच्छा अच्छा. हम्म. आणि सर गार गार वगैरे राहील? गार नाही, तुरळक कुठंतरी एखाद्या तळ्याच्या बाजूला पडन गारपीट, बरं. तळ्याच्या ठिकाणी डोंगराच्या भागात, पण सगळीकडे नाही पडणार. हा हा हा. तळ्याच्या बाजूलाच होईल गारपीट फक्त, धरणाच्या तळ्याच्या बाजूला. हा, धरणाच्या बाजूला समजा. आणि मग पाऊस मात्र रात्रीच्या येणारच आहे, कन्फर्म आहे. हा हा हा. थोडंसं वातावरण तर चांगल्यापैकी चेंज झालेलं आहे वाशिम हो भागामध्ये. हो. आणि सर किती दिवस राहील अजून हे वातावरण? 8 तारखेपर्यंत. 8 पर्यंत राहील का? 8 पासून पुन्हा शेतकऱ्याला काय करायचं, मेसेज सगळ्याला सांगून टाका. हा. 8, 9, 10, 11, 12 अच्छा. 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचा हरभरा गहू करून घ्या. कारण की ना 13 ते 20 मध्ये पुन्हा ना खूप ठिकाणी पाऊस आहे, मग ते मोठा पाऊस राहणार आहे. बापरे. 5 दिवस आहे चान्स आणखीन, म्हणजे 9, 10, 11, 12, 13 पर्यंत शेतकऱ्याला. 5 दिवस वातावरण क्लिअर राहील समजा. हो, 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. बरं 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 सर, देतो मेसेज सर्वांना. हो, मग 14 ते मग 20 मग वातावरण खराब होते, पाऊसच येणार आहे. पाऊस सर आज संध्याकाळी नंतर चांगला होईल का, असं मीडियम साधारण? चांगला होईल. हो का? बरं बरं सर. वारं सुद्धा सुटणार आहे, जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं येणार आहे. हो का? आता कसं आहे, बऱ्याच लोकांचे गहू आणि हरभरे काढणं चालू झाले. हा. आणि काही संत्र्याचे पण तोड चालू आहे. हो, तरी सांगून टाका ना, तर रात्रीपर्यंत काढतात लोक, खूप झाकून ठेवतात. बरं, चालेल सर, चालेल. थँक्यू सर. मी देतो मेसेज शेतकऱ्यांना. ठीक. ओके. 14 तारखेच्या आत तुम्ही तुमचा हरभरा गहू काढून घ्यावा. कारण की 15 मार्च, 16 मार्च, 17 मार्च, 18 आणि 19 दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर हा पाऊस तसं तर वातावरण तसं तर 26 तारखेपर्यंत असं अधूनमधून येत राहणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. दरवर्षी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, सगळ्याला माहित आहे की आपलं हरभरा गहू कधी येतं, होळीच्या टायमाला येतात. दरवर्षी नियमाप्रमाणे समजा की होळीच्या नंतर 2 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये एक ढगाळ वातावरण राहताना पाऊस येतो. हे ठरलेलं गणित आहे. त्याच्यानंतर होळीपासून कम्प्लीट 15 दिवसाला म्हणजे कम्प्लीट 21-22ला देखील पाऊस येतो, आणि हे देखील लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर तिथून 15 दिवसाला म्हणजे 5-6 एप्रिलला परत एकदा वातावरणात बदल होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच हा अंदाज लक्षात घ्यायचा 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या गावाची काळजी घ्या.